नमस्कार, सिटी न्यूज़ के विशेष बुलेटिन में आपका स्वागत है। चूंकि पुलिस, डॉक्टर्स और सफाई कर्मचारी पूरी तरह से लॉकडाउन का सामना करते हुए सभी जगह अपनी सेवाएं दे रहे और कोरोना योद्धा के नाम से इन्हें जाना भी जा रहा है, लेकिन कई जगह ऐसा होता है कि कभी कभी पुलिस की ज्यादती भी बहुत भारी किसी आम व्यक्ति पर पड़ जाती है। ऐसी घटना खेलपतमाड़ी ग्राम में हुई है। वहाँ से पुलिस पाटिल राजेश ठाकरे अपनी गर्भवती पत्नी को लेकर ब्राह्मणवाड़ा छोड़ने गए थे और यह उन्होंने वहाँ के परतवाड़ा के थानेदार को इस आशय की सूचना दे दी गई थी कि मेरी पत्नी गर्भवती है, उसे मुझे छोड़ने ब्राह्मणवाड़ा जाना है। पुलिस थानेदार साहब ने वहाँ से ओरली उनको हाँ कह दिया था। जब वह थानेदार साहब ने जब हाँ कर दिया तो अपनी पत्नी को लेकर अपनी कार में वह ब्राह्मणवाड़ा गए। ब्राह्मणवाड़ा उन्हें छोड़ने के बाद में जब वापस निकलने लगे तो सीरज गांव के थानेदार सचिन परदेसी ने उनकी गाड़ी रोकी और उन्हें नीचे उतारा और भरे चौक में बाजार में उनसे उठक बैठक लगाई। उन्होंने सारा अपना परिचय दिया कि मैं पुलिस पाटिल हूं और कोरोना की जो संघर्ष समिति है उसमें सचिव हूँ और मैं मेरी पत्नी को छोड़ने अपने ससुराल गया था। ये मेरी ससुराल है यहाँ पर। और उसके बावजूद मैंने थानेदार से साहब से पूछ कर सारी बातें बताने के बाद में जैसे ही उन्होंने कहा कि मैं पुलिस पाटिल हूँ तो पुलिस का पारा और चढ़ गया। उन्होंने कहा तुम डबल उठक बैठक मारो, नहीं तो पीछे डंडा लेके कुछ पुलिस वाले खड़े थे, ऐसा राजेश ठाकरे ने बताया। और वहाँ की पूरी घटनाक्रम का ब्यौरे और उसकी रिपोर्ट हमारे याबाबत आता आम्ही महाराष्ट्रातील पोलीस संघाचे वतीने माननीय एसडी साहेब आणि एसडीपीओ साहेब यांना निवेदन दिलं। तसं पाहिलं तर आम्हाला आता ह्या गोष्टीसाठी आता वाढवायचा विषय नव्हता, पण झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे आणि पोलीस प्रशासनाचे एक जबाबदार अधिकारी म्हणून माननीय सचिन परदेशी ठाणेदार ब्राह्मणवाडा थडी यांना हे गोष्ट अशोभनीय आहे आणि अशा प्रकारचे वर्तन आज यांच्यासोबत घडले। तर अशा प्रकारचे यापुढे कोणाही संग घडू नये या उद्देशाने आम्ही आज निवेदन सादर केले आणि पुढच्या गोष्टीसाठी जर त्यांच्यावर जर उचित कार्यवाही जर झाली नाही तर आम्ही सर्व पोलीस पाटील राजीनामा देण्यासाठी आम्ही तयार आहोत। एकूणच घटना काय झालेली आहे आणि ज्या प्रकारे प्रशासनाकडून शासनाकडून आपली पोलीस पाटील पदावर नियुक्ती झाली आणि एक अशोभनीय घटना जी झाली ज्याचा आज पूर्ण पोलीस पाटील निषेध करत आहे, काय घटनाक्रम झाला ना आपण काय निवेदन देऊन काय सांगितलं साहेबांनी? काल आमचे पोलीस पाटील बंधू राहुल ठाकरे हे आपल्या पत्नीला ब्राह्मणवाड्याला सोडून द्यायला गेले होते। प्रेग्नन्सी पिरियड असल्यामुळे त्यांना पेन होत होते आणि ते सोडून ते नियमातच होते की मानकर सर, आमचे जे ठाणेदार मानकर सर यांची परमिशन घेऊनच गेलेले होते आणि वेळातच जो वेळ आहे आपला 12च्या आतमध्ये यायचा तो 12च्या आतमध्ये 11पर्यंत ते निघाले पण होते तिथून। त्यांची गाडी आणि ते मास्क लावून होते। विशेष म्हणजे त्यांनी कुठलाही नियम तोडला नाही। त्यांनी पत्नीला सोडल्यानंतर त्यांच्या गाडीत बसेल तेवढ्या वेळेत त्यांच्या चेहऱ्याला मास्क नव्हते, फक्त ही त्रुटी होती। दुसरी गोष्ट सरांनाच त्यांनी सांगितलं, त्यांच्या गाडीवर नाव पण होतं की पोलीस पाटलाची गाडी आहे, तरी सरांनी म्हणे पोलीस पाटील जर असेल तिथले ठाणेदार सचिन परदेशी त्यांनी सर्वांसमोर त्यांना उद्घोषणा काढायला लावल्या आणि तुम्ही पोलीस पाटील असल्यामुळे तुम्हाला दुप्पट शिक्षा मिळेल असं सर्वांना माईकमध्ये मोठ्यानं बोलले। त्यांची अवहेलना केली, अपमानित केले। खरोखर त्यांचा अपमान हा सगळा पोलीस पाटील अपमान ना। मग आम्ही प्रशासनाचा भाग, आम्हाला जे आमचे अधिकारी आहेत त्यांच्या हाताखाली आम्ही जे काम करतो आम्हाला त्यांच्याबद्दल प्राऊड फील होते। मग त्यांचाच जो पार्ट आहे ते पण सर आम्हाला त्यांनी माफी मागावी म्हणून आम्हाला त्यांनी अपमानित केले म्हणून आम्ही पण त्यांना अपमानित करू हा एक भाग नाही, परंतु आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा। त्यांनी जर या प्रशासनाने जर यावर काही केलं नाही तर आम्ही अख्खी पोलीस पाटील संघटना राजीनामा देऊ, बस एवढे। एकूणच राहुल भाऊ जे घटनाक्रम आपल्यासोबत घडलं आजपर्यंत ज्या प्रकारे आपण प्रशासनाला सहायता करतात, सामाजिक धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये आपण अग्रसर राहतात, काय एकूण आपली प्रतिक्रिया, काय घटना झाली आपल्यासोबत? काल दिनांक 21 तारीख मी सकाळी लॉकडाऊन असल्यामुळे 12च्या आधी यायचं होतं म्हणून सकाळी 8ला तिथे पोहोचलो। ब्राह्मणवाडा थडी इथून 22 किलोमीटर गाव आहे माझी सासरवाडी। तर माझ्या मानकर साहेबांची परवानगी घेऊनच गेलो मी। माझी मिसेस प्रेग्नंट असल्यामुळे तिला थोडा त्रास होत होता आणि माझ्या घरात माझी मुलगी लहान आहे, मिसेस आणि मी, आमच्या व्यतिरिक्त कोणीच नाही करणारा, त्यामुळे मी तिथे घेऊन गेलो। तर 11:15 दरम्यान मी घराच्या बाहेर निघालो आणि घरापासून थोडं खेडं असल्यामुळे छोटे रस्ते राहतात
तर चौकामध्ये अशी गाडी उभी होती. तर तिथं पायी चाललो होतो. तर त्यांनी मला आवाज दिला आणि कुठून आले काय आले विचारपूस केली. तर मी सांगितलं सर परतवाड्यावरून आलो. API सचिन परदेशी. API सचिन परदेशी. त्यांनी मला विचारणा केली. तर मी तिथे त्यांना सांगितलं की परतवाड्यावरून आलो, हे माझी सासरवाडी आहे. तर माझ्या मिसेसला बरं नसल्यामुळे ती प्रेग्नंट आहे, तर तिला त्रास होत होता म्हणून मी इथे सोडायला आलो. तर त्यांनी मला म्हटलं की भाऊ उठा पैसा काढा. मी म्हटलं सर मी पोलीस पाटीलचा प्रशासनाचा भाग आहे आणि पोलीस प्रशासनाचा भाग असल्यामुळे मी रिस्पेक्ट करतो पोलीस प्रशासनाला. आणि त्यांनी मला मग ते म्हणत होते पोलीस पाटील आहे तर तुम्हाला दुप्पट शिक्षा पाहिजे. माईकमध्ये जोरजोरात बोलत होते. तिथे सर्व म्हणजे माझे रिलेटिव्हचेच घरं आहेत. तर भर चौकामध्ये मला त्यांनी उठबशा काढायला लावल्या. इवन हेच नाही तर माझा जीन्स घातला असल्यामुळे मला खाली जास्त वागता नव्हतं येत. तर एखादा गुन्हेगाराप्रमाणे त्यांनी मला हे म्हटलं की पूर्ण खाली बसा, पूर्ण खाली बसून उठबशा काढा. मला असं वाटत होतं की मी खूप मोठा गुन्हेगार आहे असं त्यांनी मला ट्रीट केलं. आणि सकाळचे 11 वाजलेले होते, लॉकडाऊन संपायचा होता. असेच जर अधिकारी पोलीस पाटलांसोबत जनतेच्या समोर वागले तर पोलीस पाटलांची इमेज जनतेच्या समोर काय राहील. पोलीस पाटील म्हणजे पोलीस विभागाचाच भाग आहे. मी पोलीस प्रशासनाची मनापासून इज्जत करतो. आजही माझ्या गाडीमध्ये 2 बक्से पाण्याचे बॉटल आहेत. म्हणजे पोलीस पाटील म्हणजे पोलीस रस्त्याने लॉकडाऊन असल्यामुळे दुकानं बंद राहतात, तर त्यांना पाणी तहान लागेल म्हणून मी प्रत्येकासाठी मी बॉटल 2 आपण बक्से तक्रार करून काय यांना सांगितलं SDPO साहेबांनी? SDPO साहेबांना मी तक्रार केली की मला त्यांच्यावर कार्यवाही पाहिजे. कारण की माझ्या सासरवाडीत जो माझा अपमान झाला तो मान मला कधीच मिळणार नाही आता. आणि मला पूर्ण मरेपर्यंत त्या गावात जायची हिंमत नाही आहे माझी तरी. आणि मी त्यांना तिथे रिक्वेस्ट केली की सर मला इथे उठबशा नका काढायला लावू प्लीज. कारण की माझा हा सासरवाडीचा एरिया त्यांना खूप वाईट वाटेल आणि मलाही अपमान होईल. कारण की मी एक जावई आहे. मला पोलीस स्टेशनला घेऊन चला, मला वाटेल ती शिक्षा द्या. पण त्यांनी एक नाही ऐकले. त्यांनी मला तिथेच उठबशा काढायला लावली. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगतो आपल्या म्हणजे मी ज्या क्षेत्रात कार्य करतो अचलपूर तालुक्यामध्ये, इथले ठाणेदार मानकर साहेब आहेत. एवढे चांगले आहेत ते कर्तव्यदक्ष. आणि अचलपूर तालुक्याचे वानखडे साहेब, SDO साहेब, अपार साहेब, तहसीलदार साहेब यांच्याकडे पाहून जी परतवाडा अचलपूरमध्ये जी लोकांची प्रतिमा आहे त्यांच्याबद्दल की एक आपलेपणा वाटते त्यांना हे अधिकाऱ्यांबद्दल. आपण जर यांच्यावर कारवाई नाही झाली, सचिन परदेशीवर निलंबनाची कारवाई झाली तर आपली काय भूमिका राहील? आमची पूर्ण पोलीस पाटील संघटना पूर्ण जाहीर म्हणजे राजीनामे देणार आहे आम्ही एकत्रितरित्या. परतवाड़ा के अंदर पुलिस प्रशासन जो है पूरी मुस्तैदी से कोरोना के संघर्ष के लिए लड़ाई लड़ रहा है. और वहीं इस लॉकडाउन के दौरान कुछ प्रतिष्ठित लोगों को पुलिस के हिटलरशाही का भी सामना करना पड़ रहा है. ऐसा एक मामला सामने आया है. परतवाड़ा के खेलदेव माड़ी के पुलिस पटेल है राहुल ठाकरे. राहुल ठाकरे जो अपनी पत्नी को लेकर सुबह लॉकडाउन की जब छूट रहती है उस दौरान छोड़ने के लिए ब्राह्मणवाड़ा गए थे. और ब्राह्मणवाड़ा में जाने के बाद उन्होंने अपनी पत्नी को उनके ससुराल में छोड़ा. जबकि उनकी पत्नी जो है उनकी प्रसूति होने वाली थी, वो उनको वहाँ छोड़ कर आए. और वहाँ से जब लौट रहे थे तब उन्हें सिरज गांव के API सचिन परदेशी द्वारा रोका गया. रोकने के बावजूद राहुल ठाकरे जो पुलिस पाटिल, उन्होंने अपना परिचय दिया कि मैं पुलिस पाटिल हूँ और मैं कोरोना संघर्ष समिति के अंदर सचिव के पद पर कार्य कर रहा हूँ. परंतु परदेशी ने एक ना सुनी. API परदेशी की हिटलरशाही इतनी रही कि उन्होंने पुलिस पाटिल को खुद उठ बैठक निकालने के लिए कहा. कान पकड़कर उठ बैठक निकालो, आपको डबल शिक्षा होना चाहिए करके इस प्रकार का वक्तव्य उन्होंने किया. यहाँ तक कि एक पुलिस जवान डंडा लेकर मारने के लिए खड़ा हो चुका था. जबकि पुलिस पाटिल राहुल ठाकरे ने संबंधित अधिकारियों से, पुलिस अधिकारियों से परमिशन लेने की बात भी कही, परंतु उनकी एक ना सुनी गई. राहुल ठाकरे जो एक सामाजिक और धार्मिक सभी क्षेत्रों में अग्रसर रहते हैं, उनका कार्य पूरे शहर को पता है. और बतौर पुलिस पाटिल उन्होंने अपना एक फ़र्ज़ भी निभाया है. कोरोना की संघर्ष की लड़ाई के अंदर उन्होंने अपना 6 महीने का वेतन 36,000 रुपये तहसीलदार अचलपुर मदन जादव को उन्होंने भेंट किया है. और ऐसे व्यक्ति के साथ में पुलिस प्रशासन की यह हिटलरशाही कार्रवाई कहाँ तक उचित है? महाराष्ट्र पुलिस पाटिल संगठन ने अचलपुर के उपविभागीय अधिकारी SDO अपार को निवेदन सौंपकर संपूर्ण महाराष्ट्र के पुलिस पाटिल इस्तीफा देने की चेतावनी दी है. अन्यथा तत्काल API सचिन परदेशी जो कि सिरज गांव के थानेदार है, उन पर निलंबन की मांग उन्होंने की है.
मैं कैमरामैन अशोक के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज़, अचलपुर। ये थी एक व्यक्ति की कथा जो किसी आवश्यक काम से बाहर जाते हैं, जबकि लॉकडाउन में मालूम है कि नहीं जाना, लेकिन आवश्यक कार्य के लिए छूट दी गई है। समय भी दिया हुआ है सुबह 8 से 2 बजे तक का, लॉकडाउन में छूट दी हुई है आवश्यक कार्यों के लिए। अब आवश्यक कार्य सिर्फ किराना खरीदना और दूध लाना ही नहीं होता, दवाई लाना ही नहीं होता, इसके बावजूद भी ऐसे कई स्थिति आ जाती है कि जहाँ, और बहुत ज़्यादा दूर नहीं था, कोई जिला हद पार नहीं करनी थी, पास के ही गांव में जाकर छोड़ना था। ऐसे में यदि कोई नहीं छोड़ पाए तो निश्चित रूप से पुलिस के प्रति लोगों का थोड़ा सा देखने का नज़रिया बदल जाता है। हालांकि पुलिस भी बहुत टेंशन में काम करती है, क्योंकि कई लोगों को 12-12 घंटे सोने, लेकिन कई बार सामंजस्य रखना है, क्योंकि आम आदमी में पुलिस में फ़र्क होता है। यदि आपसी सामंजस्य नहीं रखे और पब्लिक के साथ में जिस प्रकार का व्यवहार, कि किसके साथ में उठक बैठक लगाना है, किसको डंडे लगाना है और किसको यदि आवश्यक कार्य से गया छोड़ना, इसका निर्णय पुलिस को जगह पर ही लेना पड़ता है। इसके लिए कोई वहाँ पे मार्गदर्शन केंद्र नहीं होता। यह पुलिस का स्वविवेक होता है कि वहाँ पर निर्णय ले और किसको छोड़ना है और किसको पनिशमेंट करना है। पनिशमेंट करने को उन्होंने कहा भी अपने बाइट में कि मुझे आप थाने ले जाइए, वहाँ जो आपको सज़ा देनी है मैं उस सज़ा भुगतने को तैयार हूँ, लेकिन इस चौक पे, जहाँ भरे चौक पे आप मुझे लाउड स्पीकर में अनाउंस करके आप कर रहे हो, तो कृपया यदि थाने ले जाकर सज़ा दे भुगतने को तैयार थे। लेकिन पुलिस को तो सबके सामने वहाँ बेइज्जत करना था और यह हुआ, और इसके चलते पूरा महकमा यानी पुलिस पाटिल का महकमा सख्ते में आ गया और सभी ने अपने राजीनामे देने की पेशकश कर दी।